जय हरी. अष्टवक्र गीता एपिसोड नंबर 5. स्वयंप्रकाश आणि अलिप्तता. मागच्या भागात आपण पाहिले की मानवी मनाची वासना कशी निर्माण होते आणि कशामुळे आत्मा संसारात अटकल्यासारखा भासतो. आज आपण पहिल्या अध्यायाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सूत्राकडे वळत आहोत, जिथे ऋषी अष्टवक्र आपल्याला स्वयंप्रकाश या संकल्पनेचा सखोल अर्थ समजावून सांगणार आहेत. अष्टवक्र म्हणतात, मानवी बुद्धीला एक वेगळी दिशा देणार आहे. अष्टवक्र राजा जनकाला सांगतात, हे जनका, तू या संपूर्ण विश्वाचा एकमेव द्रष्टा आहेस, म्हणजेच केवळ पाहणारा आहेस आणि तू सदा सर्व काळ मुक्तच आहेस. पण तुझा खरा बंध किंवा तुझं खरं बंधन फक्त एवढंच आहे की तू स्वतःला सोडून जगातील इतर वस्तूंना किंवा लोकांना द्रष्टा समजतोस. श्रोत्यांनो, या गोष्टीचा सखोल आध्यात्मिक अर्थ समजून घ्या. अष्टवक्र म्हणतात की तुम्ही स्वतः एक प्रकाश आहात. जसा सूर्य स्वतःच्या प्रकाशाने चमकतोय, त्याला स्वतःला पाहण्यासाठी दुसऱ्या कुठल्या टॉर्चची किंवा दिव्याची गरज नसते. तसाच तुमचा आत्मा स्वयंप्रकाशित आहे. पण आपली गल्लत कुठे होते? आपण आपलं सुख आणि आपली ओळख इतरांच्या नजरेत शोधायला लागतो. समोरील माणूस माझं कौतुक करेल तेव्हाच मी चांगला, माझ्याकडे ही संपत्ती असेल तेव्हाच मी यशस्वी, लोकांनी मला मान दिला तरच माझं अस्तित्व आहे. म्हणजेच आपण स्वतःच द्रष्टा बाहेरच्या जगाला बनवून टाकतो. अष्टवक्र म्हणतात, हेच तुमचं खरं बंधन आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका अभंगात या स्थितीचे किती सुंदर वर्णन केले आहे. तुकोबाराय म्हणतात, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकोबारायांना जेव्हा हे कळलं की हे शरीर संपलं तरी आतला पाहणारा कधीच संपत नाही, तेव्हा त्यांना तो मृत्यूही एक सोहळा वाटला. त्यांनी स्वतःच्या आत्म्याला त्या स्वयंप्रकाशात पाहिले. अष्टवक्र जनकाला नेमकं हाच अनुभव देत आहे. एक सोपे व्यावहारिक उदाहरण पाहूया. जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसते. जर आरशावर थोडी धूळ बसली तर प्रतिबिंब अंधुक दिसे. पण मला सांगा, आरशावर धूळ बसल्यामुळे तुमच्या मूळ चेहऱ्याला काही डाग पडतो का? नाही. चेहरा जसा आहे तसा शुद्ध आणि स्वच्छ असतो. डाग फक्त आरशावर असतो. हे जग म्हणजे एक आरसा आहे आणि यात दिसणारी सुख दुःख म्हणजेच केवळ प्रतिबिंब आहे. तुम्ही त्या प्रतिबिंबाला स्वतःचं सत्य मानून बसला. अष्टवक्र म्हणतात, आरशावरची धूळ साफ करा आणि हे जाणा की तुम्ही आरशातले प्रतिबिंब नाही, आरशाबाहेर उभे असलेले मूळ चैतन्य आहात.
म्हणून आज या भागाचा निरोप घेताना हा निश्चय मनात पक्का करा, जगाने तुमचे कौतुक केले तरी हुरळून जाऊ नका आणि जगाने तुमची निंदा केली तरी खचून जाऊ नका, कारण तुम्ही या सर्व परिस्थितीच्या पलीकडचे एक शुद्ध आणि मुक्त चैतन्य आहात. उद्याच्या भागात आपण या पहिल्या अध्यायाचा पुढच्या क्रांतिकारक टप्पा पाहणार आहोत, जिथे अष्टवक्र सांगणार आहेत की अमृताचा घोट कसा घ्यायचा आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी. जय हरी.